नमस्कार, किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत सांबर रेसिपी, तेही अगदी सोप्या पद्धतीने। आपल्याकडे जर कधी सांबर मसाला अवेलेबल नसेल तर आपण तो घरी बनवणार आहोत। तर प्रथम पाहूयात आपण तो कसा बनवायचा ते। तर प्रथम मी इथे कढईमध्ये 1 चमचा धने घेतलेले आहेत। तर ते धने व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। आपल्याकडे जर कधी सांबर मसाला नसेल तर तुम्ही हा मसाला वापरू शकता, खूप टेस्टी सांबर होते। तर धने परतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ घेणार आहोत। ती डाळही व्यवस्थित धन्यासोबत परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा उडदाची डाळ घेणार आहोत। मी इथे सालीसकट घेतलेली आहे, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही इथे घेऊ शकता। उडदाची डाळ ही व्यवस्थित आपण परतून घ्यायची आहे। ती परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचा खोबऱ्याचा खीस घालणार आहोत। त्या अगोदर आपण त्यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालणार आहेत। त्यानंतर आपण 2 चमचा खोबऱ्याचा खीस घालणार आहोत। तुम्ही खिसूनही घेऊ शकता आणि माझ्याकडे इथे मी भाजीसाठी पावडर करून ठेवलेले होतं, मी ते घातलेलं आहे। ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर शेवटी आपण तिथे अर्धा चमचा मेथीदाणे घेणार आहोत। ते लास्टला का घालायचे, कारण त्याचा कडसरपणा अगोदरपासून घातल्यानंतर त्याचा जास्त उतरतो आणि लास्टला घातल्यानंतर नाही उतरत। ते घातल्यानंतर उगी थोडंसं परतल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ते थोडंसं म्हणजे पूर्ण थंड नाही करून घ्यायचं, उगी थोडंसं गरम असताना आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याचा एकदम बारीक पेस्ट करून घेऊयात। ती पेस्ट करत असताना त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण वापरू शकता। ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याची बारीक पेस्ट करून घेऊयात। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात। तुमच्याकडे जर सुकी मिरची असेल तीही तुम्ही भाजताना वापरू शकता। तर आपण आता सांबर करून घेऊयात। तर मी अगोदरच कुकरला डाळ लावून घेतलेली होती, त्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकून ती घोटून घेतलेली आहे। आपण आता त्याला फोडणी देऊयात। तर आपण प्रथम कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी थोडीशी फुलल्यानंतर आपण त्यामध्ये आता जिरं घालून घेऊयात। जिरं आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊयात। मी एक मीडियम साईजचा कांदा हा बारीक कट करून घेतला होता, तो आपण त्यामध्ये आता घालून घेऊयात। तो कांदा घातल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊयात। तो चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात। मीठ घातल्यानंतर थोडंसं हिंग घालून घेऊयात। हिंग घातल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि लसूण ह्याची पेस्ट घालून घेऊयात। ते मी खलबत्त्यातूनच वाटून घेतलेलं होतं। ते आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आता मी मीडियम साईजचा टोमॅटो हा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपण त्यामध्ये घालून घेऊयात आणि त्याला 1 मिनिटासाठी परतून घेऊयात। तर कांदा टोमॅटो चांगला परतल्यानंतर आपण त्यामध्ये आता मी मीडियम साईजचा बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपण आता त्यामध्ये घालून घेऊयात। बटाटा घातल्यानंतर आपण त्यामध्ये मी वांग पण घेतलेलं आहे। तुम्ही एकदा सांबरमध्ये वांग टाकून बघा, खूप टेस्टी लागतं सांबर। तेही मी बारीक कट करून घेतलेलं आहे आणि बटाट्याबरोबर मी तेही घातलं आहे। त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून आपण त्या 5 मिनिट आपण व्यवस्थित त्यावरती झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। आणि पाहू शकता आता बटाटा पण एकदम मऊ झालेला आहे। नंतर आपण त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेला हा मसाला त्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घेऊयात। तुम्ही हा मसाला वापरल्यानंतर तुमचं सांबर एकदम उडपी स्टाईल होणार आहे। तो मसाला व्यवस्थित आपण मिक्स केल्यानंतर मी अगोदरच बाजूला एका भांड्यामध्ये शेवग्याच्या शेंगा उकडत ठेवल्या होत्या, त्या आपण आता त्यामध्ये घालून घेऊयात। मी इथे आता शेवग्याच्या शेंगा घालून ते व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे। ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यावरती थोडंसं तिखट टाकून घेणार आहोत। तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही टाकू शकता। आपण हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे कढई आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि ज्या कुकरमध्ये मी वरण शिजवायला ठेवलेलं होतं ते कुकर घेऊयात, कारण ही कढई छोटी असल्यामुळे मी हा मसाला आता त्या वरणामध्ये टाकणार आहे। तर आपण तो मसाला त्या वरणामध्ये टाकून घेऊयात आणि ते व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात, कारण ह्याच्यामध्ये माझं पूर्ण ते वरण बसणार नाही आहे त्यामुळे। तर आपण आता
त्यामध्ये चिंचेचा कोळ घालूयात. मी चिंच आणि गूळ ह्याचा कोळ घालतीये ह्याच्यामध्ये. तो घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तो आता चिंचेचा कोळ व्यवस्थित घालून घेऊयात. तो घातल्यानंतर आपण वरतून कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीर घातल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटासाठी व्यवस्थित त्याची उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर सांबार एकदम टेस्टी लागतं. त्याच्यामुळे तुम्ही 3 ते 4 मिनिट व्यवस्थित मीडियम गॅसवर सांबारची उकळी काढून घ्यायची. तर व्यवस्थित मी आता ते मिक्स केलेलं आहे आणि मी आता त्याची उकळी काढून घेणार आहे. तर आता पाहू शकताय सांबारला एकदम छान उकळी आलेली आहे आणि ती उकळी आल्यानंतर आपण ते आता सर्व करायला घेऊयात. मी साईडलाच इडली पण ठेवली होती करण्यासाठी. तर आपण आता इडली आणि सांबार आता सर्व करून घेऊयात. पाहू शकताय सांबार एकदम छान झालेला आहे आणि इडली पण छान झालेली आहे. तुम्हाला जर इडलीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा.